गुन्हे दाखल पतीला भाजप आरपीआय युतीचं तिकीट, लाडक्या बहिणीला पैसे नकोत, जीवाचं संरक्षण द्या. प्रज्ञा वाव्हळकर. कुणाल वाव्हळकरांच्या पत्नीचा भाजप आरपीआय वर सणसणीत आरोप. मी प्रज्ञा कुणाल वाव्हळकर, रिपब्लिकन पार्टीचे शहर अध्यक्ष कुणाल वैजनाथ वाव्हळकर यांची पहिली पत्नी. मी बीजेपीला सवाल करण्यासाठी इथं प्रेस कॉन्फरन्स बोलवली खरं तर, की अशा कार्यकर्त्यांना तुम्ही उमेदवारी कशी काय देऊ शकता की जे पहिल्यापासून गुन्हेगारी क्षेत्रात आहेत. भाजप सरकार लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांच्या सक्षमीकरणाच्या गप्पा मारत असताना पिंपरी चिंचवडमध्ये मात्र एका महिलेवर होत असलेल्या अन्यायामुळे मोठा राजकीय आणि सामाजिक प्रश्न ऐरणीवर आला आहे. आजच्या पत्रकार परिषदेत मला हे सांगायचे की मी प्रज्ञा कुणाल वाव्हळकर, मी स्वतः पत्नी असून मी त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल केलेले आहेत. तसेच त्यांच्या विभागातले सामान्य नागरिकांचे सुद्धा त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत की त्यांनी गरिबांच्या जमिनी बळकावटल्या. आणि आणखीन कलाटे म्हणून आहेत, नाना कलाटे, राजेश कलाटे, त्यांच्या ॲट्रॉसिटीचा गुन्हा टाकून त्यांचे सुद्धा जमिनी बळकावल्यातल्या. तो जिथं राहतो त्या सुद्धा जमिनी हयातीची बुडीताची जमीन असताना सुद्धा त्यांनी घर बांधलेलं आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष कुणाल वाव्हळकर यांना भाजप आरपीआय युतीकडून महापालिका निवडणुकीचं तिकीट देण्याच्या हालचाली सुरू असताना त्यांच्याच पत्नी प्रज्ञा कुणाल वाव्हळकर यांनी काल 27 डिसेंबर रोजी पत्रकार परिषद घेऊन भाजप आरपीआय आणि संपूर्ण युतीवर जोरदार हल्लाबोल केला. आणि त्या वाकड चौकीला आजही त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत, कुठलाही गुन्हा क्लिअर झालेला नाहीये त्याचा. तर मला जनतेला हेच सांगायचं, तुम्ही अशा उमेदवाराला तिकीट देताय की तो जनतेचं भलं नाही, तो स्वतःच्या घराचं पण भलं करणार नाही आणि जनतेचं पण भलं करणार, तो फक्त स्वतःचं पोट भरणार आहे त्याच्यावर. प्रज्ञा वाव्हळकर यांनी थेट सवाल उपस्थित करत विचारलं, भाजप नेमक्या कोणत्या आधारावर कुणाल वाव्हळकर यांना महापालिकेचं तिकीट देत आहे. केस संदर्भात पहिलं झालं होतं, आता मी त्यांच्याशी बोलले नाही, कारण त्यावेळेस त्यांनी मला रिस्पॉन्स चांगला दिला नव्हता. की मी त्यांना समजून सांगत होते की माझी मुलगी लहान आहे, तुम्ही मला मदत करा ह्याच्या बाबतीत, की ती बाई आता आली आहे, तिला कुठंतरी समजून सांगा किंवा ह्याला समजा. ते म्हटले आम्ही करू शकत नाही, आम्ही कोणाच्याही वैयक्तिक आयुष्यात दखल अंदाजी करू शकत नाही. ज्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत, ज्यांच्या विरोधात माझी स्वतःची चार्जशीट न्यायालयात दाखल आहे, अशा व्यक्तीला लोकप्रतिनिधी बनवण्याचा भाजपचा विचार आहे का? अन्याय झाला त्याच्या विरुद्ध मला जाब विचारायचा आहे त्याला, की तू अन्याय करतोय, परत माझ्याच प्रभागातून तू उभं राहणार. 26 मध्ये मी राहते, स्वतः माझ्या आई वडिलांकडे मी राहते. जर 26 मधून जर त्याला तिकीट फायनल झालं तर माझं काय, माझी इज्जत गेलेलं, त्याचं काय? इज्जत तर कुठल्याही पैशानी भरून निघणार नाहीये. कुणाल वाव्हळकर हे प्रभाग क्रमांक 25 व 26 मधून निवडणूक लढवणार असल्याचं बोललं जात असताना त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील गंभीर प्रश्नांकडे भाजप आणि आरपीआय जाणीवपूर्वक डोळेझाक करत असल्याचा आरोप प्रज्ञा वाव्हळकर यांनी केला. मी बाहेर पडले, मी कोर्टाच्या मॅटरसाठी गेले की माझ्या घरी बायका येऊन बसायच्या, माझ्या आईला हे करायला की तुमच्या पोरीची बदनामी करू, तुमच्या पोरीचे अश्लील व्हिडिओ आहेत त्याच्याकडं, तो ते सोडून देईन, तुम्ही तिला बोलून घ्या, तुम्ही केस मागं घ्यायला लावा. हे दमदाटी पहिली पण झालेली. एकीकडे भाजप सरकार महिलांना लाडकी बहीण म्हणत दरमहा 1500 रुपये देतं, पण दुसरीकडे एका विवाहित महिलेला आणि तिच्या अल्पवयीन मुलीला वाऱ्यावर सोडलं जातं. हाच महिलांसाठीचा न्याय आहे का? बहिणींना लाडके बहिणीचे पैसे पण देताय, ऑफर करताय, आणि एकीकडे अशा गुंड प्रवृत्तीच्या माणसाला तुम्ही तिकिटाचं पण हे करताय. असे व्यक्ती सत्तेवर आले तर आमच्यासारख्या मुलींनी काय करायचं? माझ्या हातात एक माझी लहान मुलगी. नमस्कार, तुम्हाला सगळ्यांना मी इथं एका महत्त्वाच्या विषयासाठी बोलवलेलं आहे. मी प्रज्ञा कुणाल वाव्हळकर, रिपब्लिकन पार्टीचे शहर अध्यक्ष कुणाल वाव्हळकरांची पहिली पत्नी. आमच्या दोघांचा घटस्फोट झालेला नाही आहे. कोर्टात केस चालू असताना सुद्धा बीजेपी जर कुणाल वाव्हळकरांना तिकीट जर देत असेल तर मला बीजेपीला सवाल आहे. एकीकडे तुम्ही महिलांना लाडकी बहीण योजनेचं हे देताय, पैशासाठी हे करताय, आणि एकीकडं लाडक्या बहिणीवरच अन्याय होतोय पिंपरी चिंचवडमध्ये. तर त्या लाडक्या बहिणीचं संरक्षण कसं बघणार आहेत तुम्ही? त्याला जर तिकीट जर झालं, तो सत्तेवर आला तर माझं नुकसानच आहे. माझं काय, तो नागरिकांचं भरपूर जणांचं नुकसान. ऑलरेडी त्याच्यावर माझ्या स्वतःचे वैयक्तिक गुन्हे दाखल आहेत. पत्नी म्हणून माझा जो गर्भपात झाला, माझ्या मुलीचे हाल झाले, हुंडाबळीसाठी जे केस आहेत त्या दाखल असताना सुद्धा त्याला रिपब्लिकन पार्टीचं पद पण आहे शहराध्यक्षाचं, आणि त्यानंतर बीजेपी आता तिकिटाचं पण हे करतात आहे.
तर मला खरंच असा सवाल आहे सरकारला की तुम्ही एकीकडं बहिणींना लाडके बहिणीचे पैसे पण देताय, ऑफर करताय आणि एकीकडं अशा गुंड प्रवृत्तीच्या माणसाला तुम्ही तिकिटाचं पण हे करताय. असे व्यक्ती सत्तेवर आले तर आमच्यासारख्या मुलींनी काय करायचं? माझ्या हातात एक माझी लहान मुलगी आहे. मी आज 1 वर्षाची असल्यापासून ती घराच्या बाहेर आहे. मला 1 रुपयाचंही त्याच्याकडनं मानधन नाही. कोर्टातून पोटगी सँक्शन झाली, पैसे दिले तर द्यायचे, नाही तर नाही द्यायचे, त्याची पण थकबाकी आहे. वॉरंट काढले की पोलिस मॅनेज करून ठेवायचे की हिचं कुठूनही काम झालं नाही पाहिजे. आत्ता सध्या मी अन्न वस्त्र निवारा ह्याच्या व्यतिरिक्त राहते, नाही त्याच्या नावाचं काही नाही, डॉक्युमेंट्ससुद्धा नाही आहेत आत्ता सध्या, की तो डॉक्युमेंटसुद्धा देत नव्हता माझ्या मुलीच्या ॲडमिशनसाठी. मी ॲडमिशन कसं केलं मुलीचं? आत्ता सध्या तो माझ्या मुलीला मला काही बघत नाही. उमेदवारी BJP सरकारला मला प्रश्न आहे, तुम्ही त्याला उमेदवारी कशी काय देताय जो ऑलरेडी तो गुन्हेगार आहे? असं नाही की माझेच गुन्हे दाखल आहेत. वाकड चौकीला जाऊन स्वतः बघावं सगळ्या लोकांनी की त्याच्यावर किती गुन्हे दाखल आहेत. माझ्या संरक्षणाचा प्रश्न आहे. आता आज मी हे प्रेस कॉन्फरन्स घेतल्यानंतर सुद्धा माझ्या संरक्षणाचा प्रश्न आहे. मी इथून घरी नीट जाईन का नाही? तुम्हाला काय विचारायचं? आणि तो प्रभाग कुठलाही पिंपरी चिंचवडमध्ये तो कुठेही उभं राहून द्या, मी पत्नी म्हणून त्याच्या विरोधात उभी राहणार आहे आणि मी न्याय मागणार आहे. माझ्यावर आत्ता आज 10 वर्ष पूर्ण होतील की 10 वर्ष झाला अन्याय होतो. त्या अन्यायाला कुठेही वाचा फुटत नाही. कोर्टात सुद्धा माझी केस दाखल असताना सुद्धा मला त्रास होतो. तुमचं वैयक्तिक भांडण आहे त्याच्या व्यतिरिक्त गुन्हे आहेत? माझ्या वैयक्तिक भांडणं व्यतिरिक्त पण त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत ना. वाकड चौकीला खंडणीसाठी गुन्हे दाखल आहेत, ॲट्रॉसिटीचे गुन्हे दाखल आहेत, ॲट्रॉसिटी टाकल्याचे. परत किरकोळ गुन्हे त्यांच्या विभागातून भरपूर आहेत. ते 25मध्ये उभे राहू नाही तर 26मध्ये उभे राहू, मी त्यांच्या विरोधात लढणार म्हणजे लढणार. मी हे माघार घेणार नाही. ही माझ्या अस्तित्वाची लढाई आहे. मी काही त्याला असं वाटत असेल की आता हिला पैसे पाहिजे म्हणून प्रेस कॉन्फरन्स घेते मग हे करते, नाही. जे माझ्या हक्काचं आहे ते आज न उद्या मला मिळणारच आहे. ते कुठेही कोणालाही चुकलं जाणार नाही. पण माझा हक्क कधी मिळणार? मला सरकारला प्रश्न विचारायचा आहे. आत्ता कितीतरी महिलांचे हुंडाबळीसाठी, घरातल्या जातांसाठी बळी गेलेत. पण ते निवडणूक लढत आहे. हो. तुम्ही प्रेस कॉन्फरन्समध्ये तुम्ही लढवतो असं त्यांच्या द्वेषात्मक का बोलतो? मी लढणार ना त्यांच्या विरुद्ध. ते जर उभे राहिले तर मी 100% लढणार. कारण माझी कंडिशन आत्ता सध्या असं आहे, तो काय पालन पोषण करत नाही, आम्ही घरात सुद्धा राहत नाही. तुम्ही लढा, परंतु द्वेषात्मक का? अन्याय झाला त्याच्या विरुद्ध मला जाब विचारायचा आहे त्याला की तू अन्याय करतोय, परत माझ्याच प्रभागातून तू उभं राहणार. 26मध्ये मी राहते, स्वतः माझ्या आईवडिलांकडे मी राहते. जर 26मधून जर त्याला तिकीट फायनल झालं तर माझं काय? माझी इज्जत गेलेलं त्याचं काय? इज्जत तर कुठल्याही पैशाने भरून निघणार नाही आहे. माझी मानसिक हानी झाली, माझ्या मुलीचं नुकसान झालं. आज तिचं पण आयुष्य आहे, माझं आयुष्य जायचं आहे ना. तू धरत आहे ना सोडत आहे, दोन्हीपैकी तू एकही करत नाही. आणि आता इलेक्शन आलं म्हणून तुम्ही जागे होणार नाही, मग ही माझी बायको आहे, ही माझी मुलगी आहे. इलेक्शन पुरतं. इलेक्शन झाल्यानंतर तुम्ही आता म्हणाला की मी त्यांची पहिली पत्नी आहे. हो. त्यांनी दुसरं लग्न केले? हो, दुसरं लग्न केले. सेकंड लग्न केले त्यांनी मुंबईला केले. आणि त्याला त्या बायकोकडनं सुद्धा एक अपत्य आहे, मुलगा आहे आणि मला मुलगी. घटस्फोट नसताना त्यांनी ती बाई घरात ठेवलेली. हो, मी कोर्टात दाखल केलेला आहे की तो हे राहतो, तो लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहतो असं दाखवतो. आज खरं सांगायला गेलं तर मी सुरुवातच केलेली आहे. मला ह्या सगळ्या गोष्टी काही माहीत नव्हत्या की तो काय करतोय काय नाही. पण जसं जसं मी बाहेर पडायला सुरुवात केली तसं जसं मला कळलं की हा असा करतो. मग आज हा सत्तेवर नसताना मला एवढा त्रास देतो, तो सत्तेवर आला तर काय करेन? काय त्रास दिला? त्रास तर खूप आहे सर. आता काय सांगणार आहे तुम्हाला की घरगुती भांडणांचा त्रास आहे की असं नाही की मी प्रत्येक वेळेस त्याला कोर्टातून जी पोडगी मंजूर झाली ती पोडगी सुद्धा तो नीट भरत नाही. हो, माझ्या जीवाला धोका आहे ना. कारण जेव्हा मी सर्वात पहिला गुन्हा दाखल केला तेव्हा सुद्धा माझ्या जीवाला धोका होता. पण मी सगळीकडे कंप्लेंट देऊन ठेवल्यामुळं मी कुठेतरी सेफ होते. पण आता मी इथून गेल्यानंतर त्याला तर समजणार आहे, हिने प्रेस कॉन्फरन्स घेतली, त्याला 100% वाटणार आहे की बाबा ही माझ्या विरोधात हे करते, माझं तिकीट जाईन, माझं हे होईल. मग इथून मला जाताना जीवाला धोकाच आहे. या अगोदर असं काही नाही जीवाला कसं जीवाला काही धोका देतो असं काही वरतून काही धक्का वगैरे काही मारहाण वगैरे केली? हो
केलेली आहे, कारण मी केस जेव्हा दाखल केली होती मोठ्या नेत्यांना माझ्या घरी फोन करून, माझ्या बहिणीला, आई यांना धमक्यांचे कॉल आलेले आहेत. मी बाहेर पडले, मी कोर्टाच्या मॅटरसाठी गेले की माझ्या घरी बायका येऊन बसायच्या माझ्या आईला हे करायला की तुमच्या पोरीची बदनामी करू, तुमच्या पोरीचे अश्लील व्हिडिओ आहेत त्याच्याकडं, ते सोडून देईन, तुम्ही तिला बोलून घ्या, तुम्ही केस मागं घ्यायला लावा. हे दमदाटी पहिली पण झालेली. आणि आत्तासुद्धा लेटेस्टची न्यूज की मी त्याला जसं कळले उमेदवारीवर मी 25मधून इच्छुक आहे, मी उमेदवारीचा अर्ज भरते, त्यावेळेस पण त्यांनी माझ्या घरी यायचा प्रयत्न केला आहे. माझ्या भावांशी कॉन्टॅक्ट केलं की तिला समजून सांगा की असं तू करू नकोस, तुझं काय असेल ते मी बोलतो. किती वर्ष झालं तुम्ही बघता राहता? मी आज 10 वर्ष, माझ्या मुलीला आता ह्या 2 जानेवारीला 10 वर्ष चालू होती. मी 10 वर्ष झालं आज एकटी राहते. एवढा वेळ का लावला तुम्ही पत्रकार परिषद? पण तेव्हापर्यंत तो इलेक्शनला उभा नव्हता ना, आता तो उभा राहिला आहे आणि मी लढतेच आहे, माझी लढाई मी लढतेच आहे, मी कुठेही थांबले नाही 10 वर्षात. निवडणुकीची उमेदवार हो केली तयारी मी. माझी फायनान्शियल कंडिशन नसताना मी फक्त स्वबळावर उभी आहे. जनतेला मला एवढंच सांगायचं की माझ्यावर अन्याय झाला आहे, त्या अन्यायाला मला कुठंतरी वाचा फोडायची आहे, त्यासाठी तुम्ही मला मदत करा. हो हो केलेत मी. मी सध्या काँग्रेस पक्षातून वॉर्ड अध्यक्ष म्हणून काम करते माझ्या प्रभागातून 26मधून. तर मी पक्षालाच तिकीट मागते आता की मला पक्षाने सपोर्ट करावा. आपल्या वैयक्तिक वादाव्यतिरिक्त त्यांच्यामुळं सर्वसामान्य नागरिकांना काय त्रास होईल जर ते निवडून आले? सर आत्ता तुम्हाला तेच सांगितलं मी ह्याच्या आधी पण, वाकड चौकीला तुम्ही जाऊन चार्जशीट मागा की त्याच्यावर किती गुन्हे दाखल आहेत, खंडणीचे सुद्धा गुन्हे दाखल आहेत. जर तो सत्तेवर नसताना तो हे करू शकतो, तर सत्तेवर आल्यावर तो किती लोकांना त्रास देईल. मी बायको म्हणून मला एवढा त्रास होतोय, सामान्य जनतेचं काय असेल. ज्या पक्षाचे ते शहर अध्यक्ष आहेत त्या पक्षातल्या काही वरिष्ठांशी तुमचं काही याबाबत बोलणं? हो, माझ्या केस संदर्भात पहिलं झालं होतं, आता मी त्यांच्याशी बोलले नाही, कारण त्यावेळेस त्यांनी मला रिस्पॉन्स चांगला दिला नव्हता. की मी त्यांना समजून सांगत होते की माझी मुलगी लहान आहे, तुम्ही मला मदत करा ह्याच्या बाबतीत, की ती बाई आता आली आहे तिला कुठंतरी समजून सांगा किंवा ह्याला समजून. ते म्हटले आम्ही करू शकत नाही, आम्ही कोणाच्याही वैयक्तिक आयुष्यात दखल अंदाजी करू शकत नाही. नाही नाही, जसं त्यांना कळले मी इच्छुक आहेत, मी त्यांच्या वॉर्डातून डिक्लेरेशन करायला सुरुवात केली तसं ते फोन करतात ते, पण मी रिस्पॉन्स काहीच दिलेला नाही त्यांना. पुढे जर काही समजा त्यांनी जर समजवलं तर तुम्ही माघारी घेणार? नाही, माघारी मी कुठल्याच शब्दावर घेणार नाही. मला माघार घ्यायचं म्हणून मी थांबलेच नाही, आणि जोपर्यंत नाही भेटत नाही तोपर्यंत मी मागं सरकणारच नाही. तुम्ही निवडून यावं म्हणून हा तुमचा राजकीय स्टंट आहे असं नाही वाटत? नाही, मला वाटतच नाही मी निवडून यावं म्हणून करते. हो, त्यांना मला सत्तेवरच येऊन द्यायचं नाही. पहिला आधी घरचं बघावं, घरच्या मुलीला बायकोला व्यवस्थित सांभाळावं आणि मग सत्तेचा विचार करावा. मॅडम, तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या पक्षाकडे तक्रारी केली का त्यांच्या किंवा RBIकडे? पहिलं केलेलं आहेत सर मी, आत्ता सध्या काहीच नाही, आत्ता नाही केलेलं आहे मी. त्यांना उमेदवारी देऊ नये हो. भारतीय जनता पार्टीकडे त्यांना उमेदवारी देऊ नये असा अर्ज दिला नाही दिला मी त्यासाठीच प्रेस कॉन्फरन्स बोलवली की सगळ्यांना समजून द्या की मी इच्छुक आहे, मी पत्नी म्हणून नवऱ्याच्या विरोधात लढणार आहे. मला माझा मोटिव्ह की कोणाला त्रास द्यायचा नाही आणि मी कोणालाही त्रास देत नाही. घरगुती भांडण आहे, घरगुती भांडण तुमचं मिटल्यानंतर कसं मिटणार आहे सर? कोर्टात मॅटर चालू आहे, जेव्हा कोर्ट मिटवून तेव्हा मॅटर मिटेन. हा पर्सनली मॅटर मिटणार नाही आहे. एक शेवटचा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की तुम्ही म्हटलं की वाकड पोलीस स्टेशनला गुन्ह्यांची यादी, अशी काय काय गुन्ह्यांची यादी आहे अट्रॉसिटीच्या संदर्भाने, असं काय बोलतं मला त्याच्यावर की त्यांनी दुसऱ्यांवर असं काय केलं का? त्यांनी दुसऱ्यांवर अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे. त्यांचं गोडाऊन होतं, ते गोडाऊनची मी तर तेव्हा माझ्या माहेरी होते, त्यांनी तेव्हा पण मला शक्कावून सोडून दिलं होतं की तू चांगली नाही हे नाही. तेव्हा तर मी माहेरी होते, माझी डिलेवरी झाली होती नुकतीच, तेव्हाचा तो तिथला अट्रॉसिटीचा त्यांनी त्यांच्या गावाले तिथले कोण त्यांच्यावर अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केलेला आहे. नाही, बाबासाहेबांच्या पुतळ्याची तोडफोड केली म्हणून असं गुन्हा दाखल केला होता अट्रॉसिटीचा. हो, पोडगी कोर्टाकडनं सँक्शन झाली माझी. कशी काय अधिकृत पत्नी नाही मी? मग पोडगी अधिकृत पत्नी आहे म्हणून मिळते ना कोर्टाकडनं.
घटस्फोट झालेला नाहीये माझा, नाही. कोर्टात केस चालू. कोर्टाने मंजूर केली आहे सर, मी सांगते.